नमस्कार मित्रांनो, आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट न्यूज, आवाज बुलढाण्याचा। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, युगपुरुष, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उत्सव बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। आपण बघू शकता या ठिकाणी फार मोठा असा अफाट जनसमुदाय आलेला आहे आणि आज ही बाबासाहेबांची 133वी जयंती फार मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरी करण्यात आहे। या जयंतीविषयी आपण थोडं भावून जाणून घेऊ। आम्ही आज बाबासाहेबांची जयंती आहे, तर त्या निमित्त आम्ही इथे आलेलो आणि दरवर्षी येतो आणि रेग्युलर येतो आणि म्हणजे मनाभावात आम्ही या प्रोग्रामला हजर राहतो। आमच्या गावातही करतो आणि गावात नंतर आम्ही इथे येतो चिखलीला येतो। आम्ही प्रॉपर तसं नाही शेलूचा आहे, पण शेलूचा प्रोग्राम अटेंड करून आम्ही इकडे येतो दरवर्षी। बरोबर। जय भीम, जय बुद्ध। दरवर्षीप्रमाणे चिखली शहरामध्ये अत्यंत हर्ष उत्साहामध्ये उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व कमिटीचे लोक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करत असतात। आणि अशोक वाटिका म्हणजे हे चिखली शहराचं, चिखली तालुक्याचं एक भूषण आहे असं आम्ही सर्व मानतो। आणि त्या धर्तीवरच या ठिकाणी विविध प्रकारचे 4-5 दिवसापर्यंत कार्यक्रम चालू असतात। या सर्व जयंती निमित्त मी सर्व गावकरी मंडळी, तालुक्याच्या सर्व बौद्ध आणि नागरिकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। ताई, थोडं बोला, आपला आजचा दिवस कसा वाटतो? खूप छान वाटतो। बोला थोडं, गोष्ट सांगा। आज बाबासाहेबांची जयंती आहे, याबद्दल आपला आनंद कसा काय? आनंद खूप द्विगुणित आहे। दरवर्षीप्रमाणेच द्विगुणित आनंद आहे। खूप छान वाटते की आपल्या इथे 14 एप्रिल खूप छान प्रकारे साजरी केल्या जाते पूर्ण चिखलीमध्ये। थँक्यू। मित्रांनो, आपण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमच्या चिखली शहरामध्ये फार मोठा असा भव्य दिव्य कार्यक्रम चालू आहे। आणि बघा, आता अशी फार मोठी रॅली, फार मोठी मिरवणूक निघालेली आहे। आपण हे पाहू शकता। असा हा आगळावेगळा कार्यक्रम, असा आजचा आनंदाचा क्षण आपण बघू शकता मित्रांनो। बघा आपण
मित्रांनो, आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बातमीला लाईक करा, शेअर करा आणि बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा बुलढाणा सुपरफास्ट न्यूज.